शेतकरी मित्रांनो, मी विशाल येवळे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल एम एच फार्मर युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं असेल तर आपण आता इथं पुणे या ठिकाणी जिथं सर्वात मोठं भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन लागलेलं आहे, या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्याला कृषी प्रदर्शन मध्ये काय काय बघायला मिळणार आणि कृषी प्रदर्शनामध्ये काय काय। तर या शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता आपण 8 ब्लॉक आहे। 8 ब्लॉक पैकी आपण सर्वात प्रथम बघणार आहोत कृषी निविष्ठा, 2 नंबरला बघणार आहोत आपण पाणी व्यवस्थापन, 3 नंबरला आपण बघणार आहोत प्लास्टिक कल्चर आणि संचरित यंत्र, 4 नंबरच्या ब्लॉक मध्ये आहे साधने व उपकरणे, तसंच 5 नंबरच्या ब्लॉक मध्ये आहे हरित दालन, 6 नंबरच्या ब्लॉक मध्ये आहे उद्योग आणि 7 नंबरच्या ब्लॉक मध्ये आहे कृषी यंत्र, जे की आपण ट्रॅक्टर आणि अवजारे शेतामध्ये इम्प्लिमेंटचा वापर करतो। असं आपण एक एक करून मित्रांनो आपण आलेलो आहोत 1 नंबरच्या ब्लॉक मध्ये, जिथं आहे कृषी निविष्ठा। चला तर आपण बघूया। चला तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला बघा इथं आलेलं आहे पूर्वा केमिकल प्रायव्हेट लिमिटेड। यामध्ये यांच्या कंपनीचे सर्व प्रोडक्ट इथं आपल्याला बघा। तर शेतकरी मित्रांनो, पूर्वा केमिकल कंपनीचे आपण जे उत्पादन आहे ते सरांच्या माध्यमातून त्यांची एक वेळेस ओळख करून घेऊ। सर, सांगू शकता मला? नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पूर्वा केमटेकची जी काही उत्पादनं पाहत आहेत यांच्याबद्दल अगदी मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो। आपण जे काही फवारणीसाठी पाणी वापरत असतो तर त्या पाण्याचा पीएच किती असला पाहिजे, तर यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की पाण्याचा पीएच आपला जनरली 7 पेक्षा जास्त असतो। परंतु तो जर कमी करायचा असेल आपल्याला, तर त्यासाठी आपला हा डेकोरोस उत्पादन आहे, जेणेकरून पाण्याचा पीएच बॅलन्स होतो। फवारणीचा पाण्याचा पीएच हा 5.5 ते 6.5च्या दरम्यान येतो आणि 5.5 ते 6.5च्या दरम्यानचं जे काही फवारणीचं पाणी असतं तर त्याच्यात आपल्याला परिणाम चांगले मिळतात। म्हणजे आपली जी फवारणी आहे 7 पीएच ला वेगळा रिझल्ट येतो, 9 पीएच ला वेगळा रिझल्ट येतो आणि 9 पीएच ला वेगळा परिणाम दाखवतो। तर 5 ते 5.5 ते 6.5 हा महत्वाचा पीएच आपल्या डेकोरच्या माध्यमातून करता येतो। यानंतर ऍक्टिव्हेट आपण जो प्रोडक्ट बघताय, तर ऍक्टिव्हेट हा स्पेशली औषधांना पसरवण्यासाठी, चिटकवण्यासाठी आणि जास्तीत जास्त एरिया कव्हर करण्यासाठी लिप्सचा त्यासाठी काम करतो। त्यानंतर हा सेवर हा जो प्रोडक्ट आहे, आपली जे काही कीटकनाशक बुरशीनाशक आहेत यांना यामध्ये 2 प्रकार असतात। एक तर शक्यतो संपर्कजन्य असतात आणि काही आंतरपाळी असतात। तर संपर्कजन्य कीटकनाशक बुरशीनाशकांसोबत हा सेवर वापरला जातो। आणि त्यानंतर हा ड्रिप सेवर हा जो प्रोडक्ट तुम्ही बघताय, तर शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या असते फवारणीच्या बाबतीत हे तर झालं, परंतु ड्रिप मध्ये आपले ड्रिपचे ब्लॉकेजेस येतात, ते ब्लॉकेजेसला कमी करण्यासाठी हा ड्रिप सेवर प्रोडक्ट काम करतो। म्हणजे ऍसिड वगैरेचे परिणाम जे आपल्या जमिनीत घातक असतात तर त्यापासून हा सेफ आहे, उभ्या पिकात आपल्याला तो वापरता येतो। त्यानंतर फुलाच्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवण्यासाठी आणि फुलांचं कन्व्हर्जन फ्रुट्स मध्ये करण्यासाठी, म्हणजे फुलांचं रूपांतर हे फळांमध्ये करण्यासाठी रेजिस्टिव्ह आणि आमिग्रो हे आपले चांगल्या पद्धतीचे 2 ब्रँड बायोस्टिम्युलंट्स आहेत। त्यानंतर जी काही आपली जैविक उत्पादनं असतात, बायो फर्टिलायझर असतात, त्यामध्ये मायक्रोरायझा बेस असलेला हा मायक्रोरिच प्रोडक्ट आहे, जो जमिनीमधला सूक्ष्मजीवांमध्ये काम करतो। म्हणजे उदाहरणार्थ मायक्रोरायझा, एका मायक्रोरायझाचा स्पोर्स काउंट हा मुळांना जोडला जातो आणि ज्या ठिकाणी मुळे पोहोचत नसतात त्या ठिकाणी तो पोहोचतो आणि जमिनीतलं अन्नद्रव्य मुळांपर्यंत आणून देतो। त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा मुख्य अन्नद्रव्य आपण देतो, तर त्या अन्नद्रव्याचा अपटेक होण्यासाठी हा ग्रोवर्ट्री प्रोडक्ट काम करतो। म्हणजे अन्नद्रव्य जमिनीत पडून आहेत परंतु त्यांना अपटेक व्हावं यासाठी ग्रोवर्ट्री मुख्यतः काम करतो। सोबत तुम्ही बघताय कॅलिंड्रिप हा प्रोडक्ट कॅल्शियम डेफिशियन्सीसाठी वापरला जातो। सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य, त्यातला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, त्यातला हा कॅलिंड्रिप 11% कॅल्शियम यामध्ये उपलब्ध असतात। आणि सुपीक हा इन्सेक्टिसाइडच्या कॅटेगरीमध्ये जिब्रेलिक ऍसिड असलेला प्रोडक्ट आहे, वाढ नियंत्रण आपण ज्याला म्हणतो। म्हणजे यामध्ये तुम्हाला हार्मोनल ऍक्टिव्हिटी चेंज करणारे घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्यासोबतच पीसीआर फायटोहार्मोन्स त्यामध्ये उपलब्ध होतात। त्यानंतर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कॅटेगरीमध्ये जाऊ। यामध्ये आपल्याला 2 प्रोडक्ट मुख्यतः दिसतात, चिलमिक्स कॉम्बी आणि मिलांज। आता चिलमिक्स कॉम्बी हा चिलेटेड फॉर्म मधला आहे, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी चिलमिक्स कॉम्बी फवारणीद्वारे वापरला जातो। आणि मिलांज हा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी मुळांच्या माध्यमातून हा प्रोडक्ट वापरला जातो। सेम जसं आपण मायक्रोरिचच्या बाबतीत बघितलं, तसा ग्रॅन्युल्स फॉर्म्युलेशन मध्ये आपल्या खतांमध्ये मिक्स करण्यासाठी हा ग्रॅन्युल्स दिलेला आहे। जर ग्रॅन्युल्स मध्ये ऍक्च्युअली 2 टाईप्स आहेत, एक बकेट आहे आणि एक पाऊच आहे। ही जी काही ब्रँड उत्पादनं आपण पाहतात ही शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल आणि या उत्पादनांचा आपण प्रत्येक पिकामध्ये आपण पूर्वा केमिकलची पुरेपूर माहिती बघितली। तसंच आपण पुढे वेगवेगळे स्टॉल लावले, सगळ्या कंपनीची आपण वेगळी माहिती बघूया। व्हिडिओ स्किप तिकडे तर सगळेच करतात। इथं जैविक शेतीमध्ये पण एक स्टॉल लागलेला आहे,
जे की केव्ही ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे काही औषध आहे, जे काही सगळं जैविक मध्ये आहे, त्याबद्दल आपण थोडं मित्रांनो सरांच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. केव्ही ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचे जे काही प्रोडक्ट आहे ते सर्व प्रोडक्ट आपल्याला आज सरांकडून मार्गदर्शन मिळेल. सर थोडंसं मार्गदर्शन करू शकता? नमस्कार, मी डॉक्टर निलेश मोरे, केबी मध्ये पहिले तर आपलं स्वागत करतो. आता आपले हे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचा मेन कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला मार्केटमध्ये माहित असेल की खूप सारे प्रोडक्ट आहेत अवेलेबल. आपली जी प्रोडक्ट आहे ही मार्कर कंपाऊंड बेस्ड टेक्नॉलॉजी वरती काम करते. म्हणजे झाडाचे काही असे एक्स्ट्रॅक्ट आपण एक्स्ट्रॅक्ट करून काढलेले आहेत की जे कीड आणि रोगांच्या म्हणजे डायरेक्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी काम करतात. अशा पद्धतीने डेव्हलप केलेले प्रोडक्ट आहे. आता कंपनीमध्ये टोटल जर बघितलं तर 23 वेगवेगळ्या प्रोडक्टची रेंज आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे इन्सेक्टिसाइड आहेत, काही प्रकारचे बुरशीनाशक आहेत, काही प्रकारचे टॉनिकचे प्रोडक्ट आहेत, काही दाणेदार स्वरूपातली खत आहेत. आता यामध्ये जर सगळ्यात बेस्ट बघितलं तर आता मार्केटमध्ये जर आपण स्टिकर बघतो तर तसाच आपला बॅलन्स स्टिक नावाचा एक प्रोडक्ट आहे की जो सगळ्यात फास्ट पेनिट्रेशन असेल किंवा स्प्रेडिंग करण्याचं काम करतो. पाऊस आला तरी आपल्या औषधाला म्हणजे खराब होऊन देत नाही, वाहून देत नाही, अशा पद्धतीने तो स्टिकर काम करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं तर जमिनीचं जर आपल्याला पोत सुधारायचं असेल तर जमिनीच्या पोतसाठी आपल्याकडे पीएच नॅनो नावाचं औषध आहे की जे जमिनीचा पोत सुधारून त्याच्याबरोबर जमिनीचे पडलेले जे काही न्यूट्रिएंट आहेत त्या न्यूट्रिएंटचा अपटेक पिकांना करून देण्याचं काम करतो. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे CIB रजिस्टर एक नीम नावाचं प्रोडक्ट आहे, ऑर्गॅनिक नावाचं. तर तो वेगवेगळ्या व्हॅरियंट मध्ये आपल्याकडे प्रेझेंट आहे. म्हणजे 300 ppm असेल, 300 ppm पासून ते पूर्ण 50,000 ppm मध्ये वेगवेगळ्या व्हॅरियंट मध्ये आहे. आणि टोटल CIBचं रजिस्ट्रेशन आपल्याला 2 वर्षाचं भेटलेलं आहे, ज्याच्यामुळे आपण कुठल्याही केमिकल इन्सेक्टिसाइड बरोबर जर त्याचा वापर केला किंवा अलोनली जर वापर केला तर बेस्ट आपल्याला रिझल्ट त्या पद्धतीचे मिळून येतात. त्याच्या व्यतिरिक्त मिरची सारखा शेतकरी असेल तर व्हायरसनं प्रादुर्भाव व्हायरस तर त्यासाठी आपल्याकडे व्हायरोरेज नावाचा प्रोडक्ट आहे की जो व्हायरससाठी काम करतो. फ्लॉवर बुस्टिंगचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी नोवाझॅम नावाचं प्रोडक्ट आहे, फ्लॉवर बुस्टिंगसाठी काम करतो. लाल कोळीचा जर प्रादुर्भाव असेल तर आरमाइट नावाचं प्रोडक्ट आहे. म्हणजे ज्या काही लाल कोळ्या असेल, पिवळा कोळ्या असेल किंवा 2 टिपक्याचं कोळ्या असेल त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतो. रस शोषणाऱ्या ज्या काही किडे आहेत त्यांचा किल करण्यासाठी आपल्याकडे पेस्टोरेज नावाचं प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर जमिनीत येणाऱ्या ज्या काही बुरशी आहेत त्या बुरशींच्या कंट्रोलसाठी आपल्याला 3 वेगवेगळ्या ऍक्शन मध्ये काम करणारा प्रोडक्ट आहे. जसं की रूटफिट नावाचं त्याचं आहे, जमिनीतल्या बुरशींसाठी काम करतो. निमॅटोड्स ज्याला की आपण सूत्रकृमी म्हणतो त्यांनाही किल करण्याचं काम करतो आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली करण्याचं काम करतो. तर असं रूटफिट नावाचं प्रोडक्ट आहे. आपण स्पेशली आता लॉन्च केलेला एक प्रोडक्ट आहे जसं की मिरचीवरती आपण काळा थ्रिप्स बघतो, ब्लॅक थ्रिप्स. तर त्या ब्लॅक थ्रिप्स साठी ब्लॅक थ्रिप्स स्पेशल म्हणून एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे, स्पेशली ब्लॅक थ्रिप्सला मारण्याचं. त्याच्या व्यतिरिक्त बघितलं डाळिंबाचं जर क्षेत्र असेल तर तेलाचा जो प्रादुर्भाव असतो तर तेलाच्या कंट्रोलसाठी आपल्याकडे बॅक्टोरेज नावाचं एक प्रोडक्ट आहे. तर अशा वेगवेगळ्या व्हॅरियंट मध्ये आपले प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि टोटली 100% सेफ प्रोडक्ट आहेत. कोणताही केमिकलचे कंटेंट त्याच्यामध्ये नाहीये. 100% ऑर्गॅनिक आहे आणि सेफली आहे. तुम्ही आज मारलं उद्या जर प्रोड्यूस काढला आणि कुठेही चेक करायला दिला तर कोणताही केमिकलचा कंटेंट त्याच्यामध्ये भेटणार नाही, 100% गॅरंटी आमची आहे. आणि याचं जे ऑन एन ऍव्हरेज जर प्रमाण बघितलं तर 2 ml प्रति लिटर पाण्याला आपण त्याच्या स्प्रेइंग साठी रेकमेंड करतो. आणि काही प्रोडक्ट जे आहेत ते सॉइल ऍप्लिकेशन साठी चालतात. जसं की नोवा ड्रिप आहे, रूटफिट नावाचं प्रोडक्ट आहे, त्याचं सॉइल ऍप्लिकेशन चालतं जेणेकरून त्याचं जे ऍप्लिकेशनचा रेट आहे तो 1 लिटर प्रति एकर असा आहे. तर अशा पद्धतीचे टोटल केबी बायोरेसी प्रोडक्टची रेंज आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या दर्शकांना खूप छान मार्गदर्शन दिलं. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण औषधाबद्दल माहिती बघितली, पण आपल्या शेतीमध्ये जे ड्रिपनं आपण ऍप्लिकेशन देतो पिकासाठी, ड्रिप मधून जे खत वगैरे देतो त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर बघूया अल्बर्ट सोल्युशन या कंपनीचे जे औषध आहे जे ड्रिप साठी खताचा उपयोग होतो त्याबद्दल आपण थोडक्यात सरांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अल्बर्ट सोल्युशन काय आहे आणि त्यांचे प्रोडक्ट काय आहे. नमस्कार. अल्बर्ट सोल्युशन हा असा प्रोडक्ट आहे की ज्याच्यात सर्व 12 अन्नद्रव्य एकाच खतामध्ये मिळून जातात. काय होतं, शेतामध्ये जर बघितलं आपण पीएच असो किंवा अजून दुसरे काही पाणी वगैरे असे फॅक्टर असो त्याच्यामुळे आपल्याला अन्नद्रव्य कोणती कमतरता आहे हे कधी कधी आपल्या लक्षात येत नाही. तर अशा वेळेस एक खत असं आहे की ज्याच्यात सर्व 12 अन्नद्रव्य मिळून जातात आणि देताना आपण NPK देत असतो, बाकीच्या अन्नद्रव्यांकडे लक्ष देत नसतो. म्हणून त्यात अशा परिस्थितीत अल्बर्ट सोल्युशन जे आहे ते सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता करतं. आता अल्बर्ट सोल्युशन जे ओमेक्स ऍग्री लिमिटेड जे इंग्लंडची कंपनी त्याच्याकडून आपण इम्पोर्ट केलेलं आहे आणि व्हिगन ऍग्रीटेक सोल्युशन जे ते इथं मार्केटिंग करत असते.
या व्यतिरिक्त हे आपल्याकडे अजून दुसरे काही प्रोडक्ट आहे, जसं अल्बर्ट सोल्युशन 12 अन्नद्रव्यांचं प्रोडक्ट आहे. तसं आपल्या फॉस्फरस मध्ये अन्नद्रव्य कोणते कोणते अवेलेबल होते याच्यामध्ये? 12 मध्ये तुमचं नत्रस प्लस पालास्टर आहे, त्याच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर प्लस इतर मायक्रोन्यूट्रिएंट. त्याच्यात तुमचं झिंक असन, मॅग्नेज असन, बोरॉन असन, मॉलिब्डेनम असन किंवा अजून तुमचे काही दुसरे इतर घटक असतील तेही याच्यामधून तुम्हाला उपलब्ध होऊन जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऍसिडिफायर युक्त खत आहे. म्हणजे जर तुमच्या जमिनीचा पीएच जास्त आहे तर पीएच जास्त असल्यामुळे इतर अन्नद्रव्यांची किंवा मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता भरून निघत नाही. तर अशा वेळेस हे पीएच ला कमी करून इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देत असतं. तर असा हा अल्बर्ट सोल्युशन म्हणून एक प्रोडक्ट आहे. या व्यतिरिक्त अजूनही दुसरे प्रोडक्ट आहे की जे लिक्विड मध्येही तुम्ही स्प्रेद्वारे देऊ शकता. तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती देऊ शकता का दर्शकांना? त्याच्यात एक DP98 म्हणून जो प्रोडक्ट आहे तो नॅनो DAP सारखा काम करतो, की हा जो आहे हा नैसर्गिकरित्या झाडाच्या फांदीमधला CN रेशो मेंटेन करतो आणि फुलकळी निघायला मदत करत असतो. या व्यतिरिक्त काय होतं, एक प्रॉब्लेम आहे की जे फुलझाड असतील किंवा फळ पिकं असतील याच्यामध्ये फुल सेटिंग होत नाही किंवा जे फळ सेटिंग होतं पण फळं गळून पडत असतात. तर यावेळेस कॅल्मॅक्स गोल्ड म्हणून एक प्रोडक्ट आहे की ज्याच्यात कॅल्शियम प्लस मायक्रोन्यूट्रिएंट प्लस अमायनो ऍसिड आहे, की हे काय करतं, फुल सेटिंगही चांगली करतं. फुल सेटिंग झाल्यानंतर काही वेळेस छोट्या फळांची गळ होते तर ते छोट्या फळांची गळही थांबवण्यास मदत करत असतं. तर द्राक्षासारख्या पिकांमध्ये जो गळपुजीचा मुख्य प्रॉब्लेम आहे त्या मुख्य प्रॉब्लेमवर समाधान हा कॅल्मॅक्स गोल्ड म्हणून प्रोडक्ट आहे. याच्या पलीकडे साईज, कलर, रंग चकाकीसाठी एक सिक्वेन्शियल 2 म्हणून प्रोडक्ट आहे की जो पोटॅश रिच प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटही मिळून जातात. म्हणून साईज, कलर, रंग आणि वेट हे चांगल्या रीतीनं तुम्हाला मिळू शकतं. त्या प्रोडक्टचं नाव आहे सिक्वेन्शियल. या व्यतिरिक्त झिंक आहे की जो ऑक्साईड फॉर्म मधला झिंक आहे की ज्याच्यात 39% झिंक आहे. तोही प्रोडक्ट चांगला आहे, तुम्ही त्यालाही वापरू शकता. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत ते तुम्ही देऊ शकता की जे तुमची वातावरणातील बदल असतील किंवा अजून काय असेल तर त्याच्यात एन्झायमॅटिक हार्मोनल ऍक्टिव्हिटीला वाढवण्यासारखा प्रोडक्ट आहे. झिंक जे बघितलं तर तुम्ही जवळपास वनस्पतीमध्ये 200 पेक्षा जास्त एन्झाईमची निर्मिती करत असतो, तर तिथं त्या झिंकची दिल्यामुळे त्याची पूर्तता होईल. ते तुम्ही जमिनीतूनही देऊ शकता आणि स्प्रे फॉर्म मधूनही देऊ शकता. सर तुमचं कंपनी समजा मेड इन इंग्लंड आहे, तर या मार्केटला तुमचं डीलर डिस्ट्रीब्युटर आहे का जिथं आमच्या शेतकरी बंधूंना तुमचे अल्बर्ट सोल्युशन अवेलेबल? आमचे जर बघितलं तर काम सर्वीकडे आहे, म्हणजे महाराष्ट्र म्हणला किंवा MP आणि छत्तीसगड या 3 राज्यात जवळपास काम आहे. पण या व्यतिरिक्तही कोणाला काय लागलं तर आपले कस्टमर केअरचे नंबर आहेत, ते सर्व माहिती त्याच्यावरून तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे तुमचं जर तुम्ही सांगितलं तर जवळचा डीलर कोण आहे तर त्याची माहिती त्या तुम्हाला भेटून जाईल. तुमचा कस्टमर केअरचा नंबर इकडेच नोट करा. याच्यासाठी आमचा कस्टमर केअरचा नंबर आहे 7669020333 7669020333 आणि दुसरा नंबर आहे 9604 966697 9604 966697. हे 2 नंबर आहे. काही माहिती लागल्यास कंपनी बद्दल, प्रोडक्ट बद्दल तर या नंबरद्वारे तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या दर्शकांना खूप छान अशी माहिती दिली. असलेली कंपनी म्हणजे इंडिफर्ट या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे, जे प्रोडक्ट रेंज आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपली माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सरांकडून आपण केमिकल्स आणि त्यांचं काय वॉटर सोल्युबल त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमच्या कंपनीबद्दल आमच्या दर्शकांना थोडीशी माहिती द्या. नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांना नवीन प्रोडक्ट इंडिकल स्पेशालिटी फर्टिलायझरचे काय आलेले आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. इंडिकल स्पेशालिटी फर्टिलायझर्स हा 5D जो प्रोडक्ट आहे हा मार्केटमध्ये नवीन आहे. यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आपण मार्केटला घेऊन आलेलो आहे ऍज अ न्यूट्रिएंट विथ फंगिसाइड. न्यूट्रिएंट आणि फंगिसाइड एकत्र कॉम्बिनेशन मध्ये आहे. यामध्ये पोटॅशियम फॉस्फाईड ग्रुप आहे यामध्ये, जसं की पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड विथ यामध्ये ऍडिशनल कॉपर, सल्फर, कॅल्शियम, ऑर्गॅनिक कार्बन पण आहे. त्यामुळे याच्यावाले रिझल्ट आपल्याला फंगिसाइड म्हणून येतील, न्यूट्रिएंट म्हणून येतील. टोमॅटो सारख्या पिकाला आपल्याला डाउनी, पावडरी सारख्या रोगांना सुद्धा कंट्रोल करणार आहे. त्यामुळे आपण याचा वापर भाजीपाला वर्गीय पिके यामध्येही करू शकतो. पर लिटर 2 ग्रॅमनी असे उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला या प्रोडक्टचे मिळतील. पर लिटर 2 ग्रॅमने याच्यावाले रिझल्ट आपण घेऊ शकता. सर आणखी काही प्रोडक्ट तुमच्या कंपनीचे की शेतकऱ्यांना सांगू शकतो? वॉटर सोल्युबल मध्ये आपण नवीन नाविन्यपूर्ण प्रोडक्ट घेऊन आलोय मार्केटमध्ये, जे की आता हा ग्रेड आहे मायक्रोन्यूट्री एफी. मायक्रोन्यूट्री एफी जर म्हटलं 40 to 47 विथ 2.8% फेरस आहे. आपल्याला फेरसची प्रत्येक क्रॉपला गरज असते, म्हणजे नवीन फुटव्यासाठी.
तर हा जो प्रोडक्ट आहे 42 47 यामध्ये फेरस ऍडिशनल दिलेला आहे. पर एकर 2.5 ते 3 kg जरी अप्लिकेशन घेतला तरी आपल्याला खूप चांगल्यापैकी रिपोर्ट्स मिळतील. मेजरली हर्ड वॉटर असेल, सॉइल अल्कलाईन असेल, त्या ठिकाणी आपल्याला या प्रोडक्टची अवेलेबिलिटी आपल्याला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त असाच एक वेगळा प्रोडक्ट आहे गॅरंटिंग फॉस्फेट अवेलेबिलिटी, म्हणजे फॉस्फरसची उपलब्धता अल्कलाईन सॉइल असेल किंवा हर्ड वॉटर असेल त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फेट आणि पोटॅशची उपलब्धता या ग्रेड पासून मिळणार आहे. 48-47 48-47 आपल्याला हा प्रोडक्ट आहे. आपण आज साईज साठी याचा वापर करू शकतो, म्हणजे हॉर्टिकल्चर असेल, व्हेजिटेबल असेल, यामध्ये आपण साईज साठी याचा वापर करू शकतो. तसंच आपल्याकडे रेग्युलर जे आपण ग्रेड म्हणतोय जसे की अँटीकॅल सिरीज किंवा रेग्युलर कन्सम मार्केट्समध्ये खूप वॉटर सोल्युबल MAP MKP आहे. आपण रेग्युलर पण ग्रेड देतोय रेग्युलर मध्ये, पण अँटीकॅल ही जी सिरीज आहे मेजर हार्ड वॉटर आणि सॉइल अल्कलाईन मध्ये पण आपल्याला अवेलेबिलिटी मिळेल. असे नवीन प्रोडक्ट्स आपण मार्केट्समध्ये घेऊन आलोय. खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट याच्यावाले मिळतील. थँक्यू, धन्यवाद दादाजी. आणि वॉटर सोल्युबल खतांची सर्व माहिती या ब्लॉग 1 मध्ये बघितली आहे. तर नवीनच नेक्स्ट भाग आपण युट्यूबवर टाकणार आहे.